चला आयुब शेख आपला निर्णय लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवायचे कॅप्टन. चला फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. श्री गणेश वर्तक नगर विरार कासार वडवली या संघाचा आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेले मांडा धानीव या संघाला. चला मांडा संघाचे कॅप्टन आमचे नाना यांना विनंती आहे की आपण आयोजकांशी संपर्क करायचा आणि लगेचच मॅचला होईल सुरुवात. 5 षटकांची मॅच असेल आणि 5 षटकांच्या मॅचसाठी खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण इन्व्हाइट करू. नुकताच करण धुळे यांच्या प्रेमाखातीर आलेले आमचे बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण यांना विनंती राहील की आपण त्यांच्या आग्रह खातीर 5 षटक या ठिकाणी समालोचन करावं. आपला आवाज या बदलापूर नगरीने अनुभवलेला आहे. तर आपणास विनंती आहे की आपण या कॉमेडी बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. चला बी फास्ट थोडं लवकर खेळा आता. यानंतर आणखीन एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. थँक्यू सो मच महेश धुळे, आपला मनपूर्वक आभार आहे. चला लहान मुलं सगळ्यांनी बाहेर या प्लीज. लहान मुलांनी सगळ्यांनी मैदानाच्या बाहेर व्हायचं आहे. तर चला पंच देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. सभी का तहे दिल से हार्दिक स्वागत है इस प्रतियोगिता में. छत्रपति क्रिकेट क्लब कुलगांव आयोजित नगर सेवक ट्रॉफी 2024 में सभी दर्शकों का तहे दिल से हार्दिक स्वागत. और घर बैठे हमारे साथ यूट्यूब के माध्यम से जुड़े हुए सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत होगा इस प्रतियोगिता में. शानदार प्रतियोगिता दोस्तों. दूसरे राउंड का ये आखिरी मुकाबला 5 ओवर का मुकाबला होगा. चलिए ज़्यादा समय मत लीजिए. चलिए प्लीज़ फील्डिंग टीम से गुजारिश होगी आप तुरंत फील्ड सजा लीजिए. अंपायर शायद गेंद की मांग कर रहे. देखिए मुकाबला होगा दोस्तों मांडा धानीव बनाम श्री गणेश विरार वर्तक नगर कासार वडवली के बीच. हालांकि हम जिक्र करेंगे जरूर श्री गणेश विरार वर्तक नगर कासार वडवली टीम ने गोरसे भी धारावे जैसे एक बलाढ्य टीम को, एक बड़ी टीम को इस प्रतियोगिता से बाहर निकाला है दोस्तों. तो ये मुकाबला जरूर बड़ा होगा.
बघा वेळ जास्त घेऊ नका, विनंती आयोजकांची वारंवार सूचना येते. समय देखिए आप कितना खर्च कर रहे हो दोस्तों. देखिए इसके बाद एक और मुकाबला हमें कवर करना होगा. एक तगड़ा मुकाबला होगा दोस्तों दोनों टीमों के बीच. दूसरे राउंड का ये आखिरी मुकाबला. इससे पहले हमने देखा कि कड़े गोलीवली आस्ट्रेलिया टीम जो है कि वो 2 मुकाबले वहां से जीत कर आई है. तो मुकाबले को होती हुई शुरुआत 5 ओवर का होगा. मुकाबला बेहतरीन मुकाबला होगा दोस्तों. पहली गेंद और पहले ओवर पर गेंदबाज शिवांश रहेंगे. ओपनिंग जोड़ी मैदान के अंदर अभय और विष्णु रहेंगे. ऑफसाइड रीजन में खेल कर निकाला अच्छा ये शॉट, कलात्मक शॉट था. डीप थर्ड मैन पर खिलाड़ी मौजूद और बस एक सिंगल के साथ इस पारी की शुरुआत होती हुई. विश्वनाथ जाधव और अभय दोनों बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए. शिवांश के हाथों में गेंद थमाई है. पहली ओवर करेंगे जरूर यहां से. ओवर द विकेट से इस बार लॉप करना चाह रहे थे. मन पहले से बनाया था ऑन साइड पर खेलने का, लेकिन देखिए संपर्क उतना अच्छा हुआ नहीं है. डॉट बॉल का जिक्र होता हुआ, डॉट बॉल का इजाफा. शिवांश पहले ओवर की तीसरी गेंद लेकर आगे बढ़ते हुए. शॉट ऑफ लेंथ, उतनी पीछे गेंद थी नहीं, हालांकि हुक करने का प्रयास था. संपर्क उतना अच्छा हुआ नहीं. बस एक सिंगल और एक सिंगल के साथ कुल स्कोर आगे बढ़ता हुआ 2 रनों पर. पहली 3 गेंदों में महज 2 रन बने. 5 ओवर का मुकाबला. अगली गेंद ऑन साइड पर मोड़ा. इस बार शानदार शॉट. 1 रन पूरा होता. दूसरे के लिए पलटेंगे नहीं, बस 1 रन शायद दूसरे के लिए पलटेंगे. थ्रो बहुत खराब आया यहाँ और दूसरा रन यहां से चुरा लिया भाई. देखते ही देखते 2 रन मुकम्मल कर दिया और दोनों के साथ कुल टोटल आगे बढ़ता हुआ 4 पर. चार गेंदे 4 रन स्कोरबोर्ड. फिलहाल बड़े शांति से आगे बढ़ता हुआ. धीमी शुरुआत हम कहेंगे जरूर इस ओवर में. हाफ ट्रैक करती पुल करना चाह रहे थे. संपर्क इस बार भी हुआ नहीं. विकेट कीपर के हाथों में ये गेंद. डॉट बॉल का इजाफा होता हुआ. एक और शानदार गेंद पहले ओवर में. हालांकि हम जरूर बात करेंगे शिवांश. देखिए बेहतरीन गेंदबाजी उन्होंने की. सटीक लाइन और लेंथ पर ये कंजूस गेंदबाजी रही. हाफ ट्रैक करती पुल करने का प्रयास असफल रहे. शायद खिलाड़ी वहां पर मौजूद लपक लेंगे. विकेट का पतन होता हुआ. पहला करारा झटका. बिग लॉस, बड़ा झटका लगा. पहले ओवर का खेल समाप्त 4-1 विकेट के नुकसान पर. नाही, अगदी खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं असं वाटलं की कुठेतरी विस्फोटक सुरुवात होईल. कारण ऑर्डर चेंज केला बॅटिंगचा. अभय आणि विशूला आपण पाहतोय. अभय मात्र स्वस्तात बाद होतोय. अवघ्या 3 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या आणि पहिल्या ओव्हरचा काय संपन्न झालाय. 4 धावा धावफलकावरती लागतायत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करते खेळाच्या पूर्वार्धात टीम धानी मांडा. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वप्नवत सुरुवात मिळाली आहे. श्री गणेश विरार वर्तकनगर कासार वडवली या संघाला. एक चांगली सुरुवात मित्र म्हणेन पहिल्या ओव्हरमध्ये. कारण फक्त 4 आल्या जिथे महत्त्वपूर्ण विकेट मिळाले. आणि आता न्यू बॅटर ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर चिंटू आल्या तिसऱ्या क्रमांकावरती. षटक क्रमांक पहिलं आणि अगदी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं ते शिवांशला. आणि खूप चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याची आपण पाहिली पहिल्या ओव्हरमध्ये. सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅकवरती लखन गेल्या मॅचमध्ये 3 झेल टिपले तब्बल.
आणि तोच लखन सध्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू ऑन साइडला लॉफ करायचा होता. अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न केला कारण हलकासा बाहेर निघतो चेंडू, तरी देखील ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न होता. अगेन्स्ट द टर्न विथ द विंड, हवेचा कारण वेग अगदी त्याच दिशेने, म्हणून त्याचा कुठेतरी वापर करण्याचा प्रयत्न केला होता. ऑफ द रिजन मध्ये प्रहार केलाय, डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला. गॅप मध्ये जाईल का? हो, जाईल चेंडू बॅकवर्ड ऑफ पॉइंट, सीमा पलीकडे. या सत्रातला पहिला धमाकेदार चौकार. चार आले आणि आता षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. लखन जसा गोलंदाजी मार्कवर आला, पहिला डॉट त्यानंतर चौकार. विश्वाचा खूप चांगला फटका आपण पाहिला. पुन्हा एकदा लॉफ करायचा होता, बॅटची आतली कडा घेतली. मागे लॉंग स्टॉपला बॉल आपण पाहतोय ट्रॅव्हल होताना. एकच धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरसावत असताना स्कोरबोर्ड आता येऊन पोहोचले ते 9 या आकड्यावरती. एक चांगली सुरुवात खऱ्या अर्थाने आपण पाहतोय श्री गणेश विरार वर्तकनगर कासार वडवली या संघाची मी म्हणेन, कारण खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत आपण पाहतोय. इथे कुठेतरी हात खोलावे लागतील. तिसऱ्या क्रमांकावरती आलाय बॅटर चिंटू आणि चिंटूला मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलाय. डॉट बॉल आलाय. मांडा दानिव संघाला देखील इथून जाणीव आहे या गोष्टीची की इथून जर आपण चांगली टोटल बनवली नाही ना 5 ओव्हर्समध्ये, तर पुढे सेकंड इनिंग मध्ये आपल्या गोलंदाजांवरती प्रचंड दबाव असणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं आता इथून अटॅकिंग मोड ऑन करावा लागेल. बाहेर ठेवलाय, विकेट किपरच्या डोक्यावरून थेट जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 22च्या स्वरूपात बोनसच्या या 4 धावा. चौकार मिळालाय. चौकाराने धावसंख्या आकार घेत असताना टोटल 13 वर आली आहे. आता धावा कशा का नाही हो, धावा येणं महत्वाचं आहे. 22 असो, एक्स्ट्रा असो किंवा बॅटच्या असो, धावा येणं सध्याच्या घडीला खूप इम्पॉर्टंट आहे. ऑफ द रिजन मध्ये ट्राय केलाय, कव्हरला फिल्डर आहेत. फेकी पुन्हा खराब आहे. कदाचित धावा अतिरिक्त मिळतील. हो, मिळतील. गॅदर करता आला नाहीये बॉल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय लखनला चेंडू गॅदर करता येत नाहीये. धावसंख्या आता 15 वर आहे. षटक क्रमांक दुसरा देखील संपन्न झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला, वेळ जास्त घेऊ नका मित्रांनो. यानंतर आपल्याला आणखीन एक मॅच कव्हर करायची आहे. कारण मी जरूर कौतुक करेन आयोजन कमिटीचं, ऑर्गनायझर्सचं, करण धुळेचं. कारण अगदी 5 वर्ष मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. सहसा सेकंड राऊंड 4 ओव्हरचा आपण पाहतो, पण इथे 5 षटकांच्या मॅचेस आपण कंटिन्यू केल्या. त्यामुळे प्रत्येकाला आपला चांगला खेळ दाखवण्याची संधी देखील मिळते. आणि सध्याच्या घडीला तेच घडलं पूर्णपणे. कारण 2 ओव्हरचा खेळ आपण पाहिला आतापर्यंत. फक्त आणि फक्त 15 धावा धावफलकावरती. म्हणजे गोलंदाजी अटॅक तुम्ही पहा. चांगली लाईन, चांगली लेंथ. गोलंदाजी मार्कवर शिवांश आलाय पुन्हा. यापूर्वीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तब्बल 4 विकेट्स गोरसाहेब दाराबे संघाचे मात्र त्याने घेतले होते. आणि यावेळेस देखील विश्वाचा पवार फटका आपल्याला चांगला पाहायला मिळतो. स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय विश्वाच्या बॅट मधनं. विशूच्या बॅट मधनं आपण पाहतोय षटकार आलाय. पॉवरफुल फटका आपण पाहिला. निजा गोलंदाजानं यापूर्वीच्या मॅच मध्ये तब्बल 4 विकेट मिळवले आणि त्याच गोलंदाजाच्या विरोधामध्ये हा प्रहार आलाय. मोठा फटका आलाय.
विश्वनाथ जाधवच्या बॅटमधनं विश्वनाथ जाधव नक्कीच त्याचा आवर्जून आपण उल्लेख करणार आहोत. सुप्रीमो चषकामध्ये 4 व्हीलर कार प्लेअर द टुर्नामेंट त्याला मिळाली होती. हा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर वळण घेत असताना व्हाईट बॉल. अवांतर दाबेचा इशारा पंच करतायत आणि अतिरिक्त दाबेने धावसंख्या पुढे सरसावत असताना सध्या टोटल स्कोरबोर्ड वरती आली ती 22 या आकड्यावर. बावीस धावा धावफलकावरती लागतायत. एक चांगली टोटल पोहोचायचंय चांगल्या टोटल पर्यंत पोहोचायचंय तर मात्र फटके देखील चांगले खेळावे लागतील. पण डॉट बॉल जर इथनं वाढत राहिले तर दबाव प्रचंड असेल बॅटिंग टीमवर आणि सध्याच्या घडीला ते चित्र पाहायला मिळतंय. धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे 22 वर. एक विकेट गमावलेली आहे मांडा धावणू या संघानं. पुन्हा एकदा फोर्स केलाय ऑफ रिजनला बॅकवर्ड पॉइंटला. बॉल अजूनही शोधतात फिल्डर. थोडं गमतीशीर वातावरण आणि 2 धावा इथे देखील मिळतात. विश्वनाथ खूप चांगली बॅटिंग करतोय. अगदी आपण जरूर म्हणू शकतो की सेन्सेबल बॅटिंग त्याची आपल्याला पाहायला मिळते. त्याला माहिती आहे विकेट लवकर गेली आपली एक. इथून मात्र माझं खेळपट्टीवरती थांबणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं ना तर परिस्थितीला समजून त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. जी परिस्थिती समोर आहे तिला अगदी त्यानं समजून घेतलंय आणि त्या हिशोबाने तो कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतोय. हे खूप इम्पॉर्टंट आहे. हा ट्रॅकर होता. फटका चांगला खेळलाय. धावा देखील चांगल्याच मिळतील. फाईन लेगला क्लिअर करणारा हा षटकार आपण पाहतोय. 6 धावा मिळतात आणि या षटकाराने धावफलक येऊन पोहोचलंय ते 30 या आकड्यावरती. 30 रन्स ऑन दी बोर्ड. मला तर वाटतं येस 2 चेंडू शिल्लक आहेत अजूनही कारण षटकार आला. व्हाईट बॉल त्यानंतर डॉट डबल सिक्सर. 2 चेंडू शिल्लक आहेत. आता कुठेतरी थोडा महाग ठरतोय शिवांश. यापूर्वीच्या मॅचचा जणू काही तो हिरोच होता. पुन्हा ऑफ साइडला त्याच दिशेने खेळलाय. डीप मध्ये फाईन लेगला फिल्डर आहेत. सिंगल मिळतीये. सिंगलने धावसंख्या पुढे. स्कोरबोर्ड आता येऊन पोहोचले 31 वर आणि 1 चेंडू शिल्लक आहे. चिंटूला आपण पाहतोय पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टंपच्या कदाचित जास्त बाहेर हो. पंचांचा इशारा आलाय. ऑफस्टंपच्या जास्त बाहेर आहे. व्हाईट बॉल आहे आणि अवांतर धाव इथे मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे सरकत असताना आता टोटल स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय 32 वर येऊन पोहोचले. 32. दानिव मांडा संघाचे धावफलक 32 वर आले. ओ बॉलच बॅक. खेळण्याचा प्रयत्न होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलं. एकदम मिळते आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय चिंटूने घेतलाय. शेवटच्या बॉलवरती 1 रन इथे कंप्लीट करत असताना 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 11च्या सरासरीने एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 33 फुल लॉस ऑफ 1 आफ्टर 3. या षटकामध्ये कुठेतरी धावसंख्येनं आकार घेतला. 33 धावा धावफलकावरती. श्री गणेश विरार वर्तकनगर कासार वडवली संघाला इथून मात्र या 2 षटकांमध्ये कमीत कमी धावा खर्च करायच्या आहेत कारण या ओव्हरमध्ये जास्त धाव आलाय. महागडं षटक राहिलं ज्यामध्ये 2 षटकारांचा समावेश आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर आयुब. आयुब गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो सज्ज होत असताना षटक क्रमांक 4. ओ आयुबचा पहिला चेंडू अगदी पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या दिशेने निघत होता. ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न होता चिंटूचा मात्र असफल राहिला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल आलाय. डॉट. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आयुब पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर.
आणखीन एक बाहेरच्या दिशेने येणारा चेंडू, पण यावेळेस जास्त बाहेर राहिला. वाईट बॉल आलाय. अवांतर धाव मिळते आणि या अवांतर धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरसावत असताना टोटल आली आता 34, 34च्या आकड्यावर. 34 धावा धावफलकावरती लागताना आपण पाहतोय. विकेट आलाय. बॅटची यष्टीरक्षक कोणती मिस्टेक करत नाहीये. वेलच कॅच, सुंदर झेल टिपलाय. विकेटचं पतन होत असताना फलंदाज होईल बाद. चिंटू बॅक टू द डगआउट. विकेट मिळाली आहे. चिंटू बाद होतोय आणि नवीन फलंदाज आता क्रमांक 4 वर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो जय. पंच देखील आमचे जय पवार सर. दुसऱ्या बाजूला मुन्ना पठाण सरांना आपण पाहतोय. एवन जोडी आणि मागे नक्कीच तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये प्रशांत सर आहेत. पहिला डॉट, त्यानंतर अतिरिक्त धाव, नंतर विकेट. बाटचीज आतली कड घेतली होती बाटची आणि यष्टीरक्षकाच्या हाताला चेंडू लागला. रुपराश झाला तिथे. तिथून एक धाव मात्र पूर्ण केली गेली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरसावेल. टोटल आली आहे 35 या आकड्यावर 35. आयुब पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्कवर. विश्वनाथचा फटका पहा. क्या बात है भाई, दिल जीत लिया आपने. जबरदस्त फटका ऑन साइडला. हवेशी वार्तालाप करताना मिड विकेटच्या बाहेर पाठवलाय. 6 धावा. व्हॉट अ शॉट. काय फटका आपण पाहिला. अगदी बॅटच्या मधोमध हिट झाला चेंडू. 6 धावा इथे मिळाल्यात आणि या षटकाराने धावसंख्येनं आकार घेतलाय. वेगानं धाव फलक आलाय 41, 41 आकड्यावरती. चांगली टोटल स्कोर बोर्ड वरती. प्रयत्न तर तोच आहे विश्वनाथचा आणि त्याच्या प्रयत्नानं यश मिळेल का. पुन्हा एकदा तसाच फटका एक्झिक्यूट करायचा होता, पण यावेळेस मात्र संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आला. षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना आलेला हा बॉल डॉट. निर्धाव चेंडू. या षटकातला हा अखेरचा चेंडू. आयुब बॉलिंग ट्रॅकवर. ओ द विकेट. कमजोर चेंडू वरती केला मोठा प्रहार आणि पुन्हा मिड विकेटचं क्षेत्र निवडलं आणि जणू काय मिड विकेटला टार्गेटच केलंय. आणखीन एक धमाकेदार षटकार आलाय आणि षटकाराने षटक देखील पूर्ण. 4 षटकांचा खेळ संपन्न. 4 षटकांनंतर 47 धावा धाव फलकावर. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम धान्यू मांडा. सत्तेचाळीस 47. आणि आयुबच्या विरोधामध्ये जे 2 षटकार आलेत ना, ते बराच इम्पॅक्ट टाकताय या स्कोरबोर्ड वरती. कारण 47 वर धावफलक आलाय. एक चांगली गती घेतली धावफलकानं, एक चांगला आकार घेतलाय धावफलकानं आणि इथनं लास्ट ओव्हर मध्ये मी तर म्हणेन 12 ते 13 धावा जर आल्या तर एक चांगली टोटल राहील. आणि मॅच देखील तितकी चांगली रंगेल. मांडा धान्यू संघाला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला श्री गणेश विरार वर्तकनगर कासार वडवली संघाला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर विकी. जयला आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहणार आहोत. 1 धाव त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत आली आहे. बॉल तयार. विकी. बॅटची एज आहे. विकेट कीपर
अगदी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तर होता, मागे बॅकअप नाहीये आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील नाही. एकच धाव असेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरकत असताना 48 48 वर धाव फलक. धावा धावफलकावरती लागतायत. ओव्हर द विकेट ना आले, बरेच बाहेर निघले होते पण व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. अवांतर धाव आहे आणि रिव्ह्यू घेतला. येस, फिल्डिंग टीमनं अर्थातच श्री गणेश विरार बर्थकनगर कासार वडवली या संघानं रिव्ह्यूची मागणी केली आहे. सो आपण चेक करूया आपल्या टेक्निकल रूम मध्ये. व्हाईट बॉल, रिव्ह्यू गमावलाय. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. फटका चांगलाय, फटका चांगलाय. आवाज देखील तितका सुंदर आणि ऍक्शन देखील आपण पाहू शकाल. ताकद प्रचंड झोकून दिली या फटक्यामध्ये आणि बॉलला मात्र पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 55 या आकड्यावरती धावफलक आलाय आणि याच गोष्टीचा उल्लेख केला होता. 13 ते 15 धावा या ओव्हरमध्ये येणं महत्वाचं आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पहिल्या 2 बॉलमध्ये तब्बल 8 वसूल केल्यात. विश्वनाथ जाधवसाठी ब्लॉकहोल, परफेक्ट यॉर्कर. सन्मान देण्याचा प्रयत्न आणि सन्मान दिला देखील. अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं गेलं. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपण पाहतोय धावसंख्या 55 वर. ऑन साइडला खेळायचा होता, संपर्क नाही. हा देखील डॉट बॉल. सलगचा दुसरा डॉट बॉल आला. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आल्यात. पहिल्या 2 बॉल मध्ये तब्बल 8 बनल्या आणि त्यानंतर सलग 2 बॉल डॉट. कुठेतरी ज्या अतिरिक्त धाबा गेल्या त्या कव्हर अप होत आहेत का पाहायचंय. मिस टायमिंग. बॉल हवे मध्ये 3 क्षेत्ररक्षक पुढे. आकाशनं झेल टिपलाय. विकेट विकेट विकेटचा पतर होत असताना मोठा धक्का लागला आणि या मॅचची गोल्डन विकेट मिळवले. विश्वनाथ होतोय बाद. विश्वनाथ जाधवची महत्वपूर्ण विकेट मिळाली आणि मी तर म्हणेन या मॅचची गोल्डन विकेट आहे. कारण एकतर्फा तो बॅटिंग करत होता. सध्या 39 धावांची एक मॅरेथॉन इनिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली. वेल प्लेड. 5 षटकार तब्बल त्याच्या इनिंग मध्ये आपण पाहतोय. गुड बॅटिंग, गुड बॅटिंग. शेवटचा चेंडू आणि जयेश आलेत. अखेरचा चेंडू. अखेरचा चेंडू डॉट डॉट आलाय आणि अशा प्रकारे पहिलं सत्र इथे मात्र समाप्त होत असताना आपण पाहतोय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 11.00च्या सरासरीनं 55 झाल्यात. रिव्ह्यूची मागणी करतात. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू आहे. येस, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल. रिव्ह्यू बाकी आहे. आय थिंक फेअर. येस, डॉट बॉल असेल. वाईट असतं तर पुन्हा जावं लागलं असतं सगळ्यांना आणि कॉन्फिडन्स होता तितका. चला हरकत नाही. पहिलं सत्र समाप्त झालं. 55 धावा धावफलकावरती होत्या. 56 धावांचं टार्गेट असेल. 56 धावा इथे बनवायच्यात खेळाच्या उत्तरार्धामध्ये श्री गणेश विरार वर्तकनगर कासार वडवली या संघाला.
या राहुल चव्हाण सर, आपण देखील या, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेत, या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. छप्पन्न धावांचं टार्गेट आहे, लक्षात द्या. चला, कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या समावेश जोडले जातील आता खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. आवाज बदलापूरचा, आणि खऱ्या अर्थानं या क्रीडांगणावरती सर्वात जास्त प्रेक्षकांना आवडता आवाज 56 करायच्यात. आणि या मैदानावरती मला तर असं वाटतं की त्यांच्या आवाजाशिवाय कोणती स्पर्धा पूर्ण होऊ शकतच नाहीये. बदलापूर समालोचन समितीचे विद्यमान उपाध्यक्ष, आमचे परम मित्र, आमचे बंधुतुल्य मित्र, व्हॉइस ऑफ बदलापूर अर्थातच राहुलजी चव्हाण सर जोडले गेलेत. वेलकम, आपलं मनापूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच भैयाजी धुळे सर आणि त्यांच्या साथीनं प्रथमेश ठाकूर, व्हॉइस ऑफ कल्याण नेतवली यांचा आवाज तुम्ही ऐकतात. आज खरं तर बदलापूर नगरीमध्ये प्रथमतः, नाहीतर भरपूर वेळा त्यांचा आवाज आपण ऐकला आहे, परंतु रेनी सीझनमध्ये पहिल्यांदा आपण आवाज ऐकतोय प्रथमेश ठाकूर यांचा. वेलकम, तुमचं हार्दिक मनपूर्वक स्वागत बदलापूर नगरीमध्ये. अजून एक मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते, छत्रपती सीसी कुळगाव आयोजित नगरसेवक चषक. ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. खरं तर पावसाळी क्रिकेट विश्वातली एक मोठी स्पर्धा, गीतेजी ठाकरे आणि त्यांच्या साथीनं करणजी धुळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आज स्पर्धेचा पहिला दिवस तुम्ही पाहताय, आणि पहिल्या दिवसामध्ये मोठमोठे संघ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संघ इथे दाखल झालेत. सर्व खेळाडूचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. खरवे मैदान आणि या मैदानावरती चालू असणारी स्पर्धा तुम्ही पाहताय. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत तुम्ही एन्जॉय करताय. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एका बाजूला वर्तकनगर आणि त्यांच्या साथीनं कासार बडबडी, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय भूमी 11 मांडा आणि त्यांच्यासोबत धानीव. या दोन टीमच्या दरम्यान हा महामुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला तुम्ही पाहताय खरं तर राहुल कश्यप आणि त्यांच्या साथीनं आयुब शेख, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय जगन्नाथ पाटील आणि त्यांच्या साथीनं विश्वनाथ जाधव. ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर आज भरपूर मजा आणि भरपूर एन्जॉय सर्व प्रेक्षकांनी केलं, कारण मोठमोठे संघ ज्यावेळेस मैदानावरती खेळतात ना, त्यावेळेस सामना पाहण्याची मजा एक प्रेक्षकांना वेगळीच असते. आणि त्यातूनच तुम्ही पाहू शकता अजून एक मोठा सामना आला प्रेक्षकांच्या भेटीस. खरं तर 4 ग्रामीण संघ एकत्र खेळताना तुम्हाला दिसतील या मैदानावरती. ही मॅच तुम्ही एन्जॉय करता. खरं तर पहिलं सत्र आपण पाहिलं असेल, पहिल्या सत्रामध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली आणि तितकी चांगली गोलंदाजी देखील आपण पाहिली. धानीव आणि मांडा यांची बॅटिंग आपण पाहिली, त्यांच्या साथीनं तितकी चांगली गोलंदाजी. वर्तकनगर आणि त्यांच्या साथीनं कासारवडली यांची आपण पाहिली आहे. आणि लक्ष या मॅचमध्ये आपण पाहतोय तब्बल धावा पहिल्या सत्रामध्ये बनल्या 55 आणि 56 धावांचं लक्ष उराशी बाळगून सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. तुम्ही पाहता एका बाजूला राहुल कश्यप तर दुसऱ्या बाजूला आयुब शेख, हे दोन खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. येस, या स्पर्धेमध्ये खरं तर आपण पाहतोय उत्कृष्ट फलंदाजासाठी कॅश प्राईज न देता एक सुंदर बॅट स्वामी स्पोर्ट्स यांच्याकडून देण्यात येईल. खरं तर आमचे प्रशांत सुरेराव यांच्या माध्यमातून स्वामी स्पोर्ट्स तुम्ही पाहू शकता, त्यांच्या माध्यमातून एक सुंदर बॅट देण्यात येईल. आणि त्यासाठी उत्कृष्ट गोलंदाजासाठी चांगले शूज देण्यात येईल. पहिल्या बॉलवरती विश्वनाथ जाधवचं केले भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. षटकार. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजासाठी स्वामी स्पोर्ट्स प्रशांत सूर्यराव यांच्याकडनं एक सुंदर बॅट देऊन सन्मानित करण्यात येईल, तर उत्कृष्ट गोलंदाजासाठी सुंदर असे शूज देऊन इथे मात्र सन्मानित करण्यात येईल. गोलंदाज तयार. विश्वनाथ राऊंड द विकेट खोदून काढलाय. चांगला फटका बाल मिळतोय. गॅपमध्ये मिड विकेट हा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चेंडूला उत्तम फेक करेल दरम्यान एक सिंगल धाव इथे देखील मिळते.
पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला होता, आत्मविश्वास दुणावला होता अयूब शेखचा, परंतु दुसऱ्या बॉलवरती सिंगल एकपडली आहे आणि एका धाब्याने धावफलक पुढे सरतोय. 7 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अब तक 56 धावांचा टार्गेट इथे मात्र सेट करायचं. टीम कासरवडवली आणि वर्तकनगर या संघाला विश्वनाथ राऊंड द विकेट. हा प्रॅकर होता, अडबा बाटनं खेळला, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, त्याला संधी नाही. मोठी दरी होती, त्या दरीला भेदून दुभागून चिरत फाडत बॉल सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 आज चौकार आलाय. 4 धाब्याच्या साथीने धावफलक भरपूर वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकते आतापर्यंत 11 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु दोन्ही खेळाडू फक्त पाहत राहिले आणि बॉल मात्र निघून चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. हा चौकार आहे. खरं तर जयेश राजे होते, त्यांच्या मागे तुम्ही पाहताय रक्षकाच्या भूमिकेत आणि त्यांच्या साथीनं तुम्ही पाहू शकता थर्डमॅनचा खेळाडू ते देखील बीट झाले आणि त्यानंतर बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. आय थिंक थर्डमॅनला मनिहार होते, चेंडूला फक्त ते पाहत राहिले. चौकारी ते वसूल केले. धावफलक भरपूर वेगाने पुढे सरकेल. आतापर्यंत 15. अजून एक चांगला फटका. क्रिकेटचा क्लास तुम्हाला बाहेर मिळतोय. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. राहुल कश्यप त्याच्या बॅटमधून बॉल सीमा पार. षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या साथीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतो. आतापर्यंत 21 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. विश्वराज जाधवला तुम्ही पाहताय षटक क्रमांक पहिला तो घेऊन आलाय आणि आतापर्यंत हल्ला बोल केलाय आक्रमण चढवत असताना. अजून एक चांगला फटका. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न जगन्नाथ पाटील, त्यांना देखील भेदून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती नजाकत तर या बॉलवरती ताकद. बॉल सीमा पार. चौकार. 56 धाबांचं पाठलाग करत असताना अक्षरशः कंबरड मोडलंय टीम मांडा आणि धानिव संघाचं, कारण 25 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. एका बाजूला आक्रमण अयूब शेखचं आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला क्रिकेटचा क्लास राहुल कश्यपचा आपण पाहिले. धावफलक 25 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅचमध्ये अजूनही 24 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता अजूनही या मॅचमध्ये तुम्ही पाहता 31 धाबांची गरज टीम वर्तकनगर आणि कासारबडोली या दोन संघासाठी. ठाणे परिसरातून तुम्ही पाहताय वर्तकनगर आणि कासारबडोली, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय एका बाजूला टिटवाळा तर दुसऱ्या बाजूला पालघर या भागातून हे दोन संघ दाखल झालेत. षटक क्रमांक दुसरा चिंटू आलाय, ज्या चिंटूने फलंदाजी करत असताना थोडंसं नाराज केलं टीम मांडा आणि धानिव संघाला, परंतु आता गोलंदाजी करायची आहे आणि त्याच अनुषंगाने तो देखील मैदानावरती उतरलाय. षटक क्रमांक दुसरा. पहिला बॉल आडवा बाटक घेण्याचा प्रयत्न होता. अभिषेकला तुम्ही पाहताय थोडेसे नाराज असते स्वतःच्या कामगिरीवरती. पहिला बॉल निर्धाव त्याने फेकलाय. चिंटूला तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी करत असताना, ज्या प्रकारे बॅटिंग करत असताना नाराज केले, परंतु आता गोलंदाजी करत असताना त्याच मांडा आणि धानिव संघाला खुश करायचं याच अनुषंगानं चिंटू गोलंदाजी करतोय. आडवा बाटनं खेचलाय, चांगला फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. डीप मध्ये खेळाडू उपस्थित, मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये जो खेळाडू आहे त्या काकांना थोडस बाजूला कर मित्रा. यस, चिंटू राईट मोर द विकेट. फुल टॉस होता, ऑन साइडला खेचलाय. टायमिंगच्या दरावरती वाराची वार्तालाप करत असताना हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका. षटकार. षटकार ठोकलाय. 7 धावेच्या साथीने धावफलक भरपूर वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 32 धावा आणि आता हा देखील बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड इन रो. सलग 2 बॉलवरती 2 षटकार. आता तुम्ही पाहता राहुल कश्यपच्या बॅटमधून धावफलक पुढे सरकलोय. आतापर्यंत 38 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आतापर्यंत 3 चौकार तर 3 षटकार राहुल कश्यपच्या बॅटमधून आलेत या मॅचमध्ये.
हा ट्रॅकर होता, बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या क्षेत्रामध्ये हलक्या हाताने चेंडूला ढकललाय, दरम्यान एक चेकी सिंगल येते मिळते, सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय. पुन्हा एकदा आतापर्यंत धावफलक 39 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरा आता मार्गस्थ आहे, परंतु सामना 4 षटकामध्ये फिनिश करायचं आहे. याच अनुषंगाने आता दोन्ही खेळाडू मैदानावरती खेळत असताना आतापर्यंत चांगली बॅटिंग मारावी लागेल दोन्ही संघाच्या माध्यमातून. या बळाला देखील बॅटची कडा घेतली, बॉल चाललाय फाईन लेगला, डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. जय विश्वकर्माला तुम्ही पाहताय, बॉलला उचलून फेकतील, दरम्यान मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतो. आतापर्यंत 40 धावा. 18 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि जिंकण्याकरिता अजूनही 16 धावांची गरज. षटक क्रमांक तिसरा गोलंदाज सज्ज होतोय, गोलंदाजी बार्क वरती नंदन. षटक क्रमांक तिसरे घेऊन आलाय नंदन, गोलंदाजी मार्क वरती. पाहायचे इतकंच टीम मांडा आणि धानूसाठी नंदन तो ठरतोय का. पहिला बॉल ऑन साइडला खेचलाय आणि डीप मध्ये खेळाडू उपस्थित. भरपूर वेगाने बॉल देखील ट्रॅव्हल जरूर झाला, परंतु डीप मध्ये खेळाडू उपस्थित होता, फक्त मिळेल ती सिंगल. आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 41 धावा धावफलकावरती जोडल्या. या वेळेला देखील पुन्हा एकदा खेचायचं होतं ऑन साईडला, परंतु बॉल आला इथे एक्स्ट्रा कव्हरला, डीपमध्ये खेळाडू उपस्थित आहेत आणि मिळेल ती सिंगल. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल आतापर्यंत 42 धावा. जगन्नाथ पाटील यांनी बांधलेला संघ मुंबई इलेव्हन मांडा धान्यव. या वेळेला देखील हाफ ट्रॅकर होता, पंच आमच्याकडे इशारा करतात. यस, अंपायर सिग्नलला व्हाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर. हा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचला. 2 ऑफिशियल पंच JP पानल मैदानावरती तुम्ही पाहताय, सर मुन्ना पठाण आणि त्यांच्या साथीनं JP जय पवार सरांना तुम्ही पाहता. यावर देखील पंच वळले जरूर, परंतु इशारा काय होतोय पाहावा लागेल. यस, अंपायर सिग्नल नो बॉल. आणि पुढच्या बॉलवरती देखील फ्री हिट असणार. या मॅच मध्ये पूर्णपणे आता पकड मजबूत केली आहे टीम कासरवाडवली आणि त्यांच्या साथीने वर्तकनगर. हा ट्रॅकर होता, ऑन साइडला खेचलाय, फ्री हिटचा बॉल, त्यावरती फुल टॉल वसूल केलाय आणि बघता बघता बॉल देखील निघून चालला विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अजून एक षटकार, अजून एक चांगला फटका, परंतु फटका आता फसतोय. स्वतः गोरदाद नंदन पोहोचतोय आणि तिथे कॅच ड्रॉप. सिंगल धाव एकवटायचा प्रयत्न होतोय राहुल कश्यपचा आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 52, अजूनही 4 धावांची गरज. जीवनदान मिळतोय राहुल कश्यपला आणि जसं जीवनदान मिळालं लगेच बॅटला चुंबन घेतलं राहुल कश्यपनं. अजूनही 4 धावांची गरज. या वेळेला मात्र फक्त दिशा दिले ऑन साइडला, स्क्वेअर लेगला, बॉलला मात्र फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. MS धोनी स्टाईलने ते मात्र सामना फिनिश केलाय आयुब शेखनं आणि सामना जिंकलाय टीम श्री गणेश कासरवडोली आणि वर्तकनगर संघ. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम मुंबई इलेव्हन मांडा धान्यव आपलं देखील कौतुक. चला टॉस साठी या. टीम खडे गोलवली आणि आषाढे आपण टॉस साठी यायचं. नेक्स्ट मॅच लगेच आपण इथे खेळतोय, त्यामुळे आपण लगेच टॉस साठी या.